नमस्कार, मी तुषार पायगुडे. सत्य जळून खाक झालं, पण अजितदादांच्या रहस्यमय अपघातातील पुरावे लपवता येणार नाहीत. बारामतीच्या मातीतला कामाचा माणूस 28 जानेवारी 2026 रोजी सकाळी 8:45च्या सुमारास एक विमान कोसळलं आणि महाराष्ट्राच्या राजकारणातला एक मोठा खांब आदरणीय अजितदादा पवार कायमचे हरवले. पण हे फक्त अपघात होता की काही घातपात? आज एक महिना उलटला, तरीही सत्य दडपलं जात आहे. होय, सत्य दडपलं जात आहे. याच्यासाठी सगळ्यात मोठा धक्का समोर आलेला आहे की ब्लॅक बॉक्स जळून खाक झाला. प्रेक्षकांनो, जगभरात अनेक विमानांचे अपघात झालेत, अनेक दुर्घटना झाल्यात, पण ब्लॅक बॉक्स कधीच कुठे पूर्णपणे जळालेला नाही. हा ब्लॅक बॉक्स एका अशा विशिष्ट धातूपासून बनवलेला असतो. टायटॉनियमचा एक धातू आहे जो अभेद्य असतो. ज्याला जर आग लागली, 1 तास जरी तो आगीत राहिला तरी त्याला काही होत नाही. 3400 जी फाईल्स म्हणजे दबाव जो असतो, त्या दबावाखाली जरी तो गेला तर त्याच्यावरती कोणताही फरक पडत नाही, तो नाहीसा होत नाही. घटनास्थळावरील फोटो जे अजितदादा ज्या रूम मध्ये बसले होते त्या रूम पासून ते त्या विमानापर्यंत जातानाच आजपर्यंत कोणतंही सीसीटीव्ही फुटेज समोर आलेलं नाही. विमानाची शेवटची सेफ्टी म्हणजे जो विमानाचा सगळ्यात शेवटचा जो भाग आहे तो तसाच सुरक्षित आहे. कारण अनेक विमानांचे अपघात होतात, त्यामध्ये जो ब्लॅक बॉक्स आहे तो अशा ठिकाणी बसवलेला असतो की तो शक्यतो आगीमध्ये नाहीसा होऊ नये यासाठी. त्याच्या एक तर एवढे गुण त्याच्या अंगात असतात की एवढ्या डिग्रीला दबावाखाली, आग जाळाखाली त्याला काही होत नाही. अशा ठिकाणच्या जे शेवटच्या सेफ्टीमध्ये असतो त्या शेवटच्या सेफ्टीचा कुठलाही पत्रा जळालेला नाही, कुठलाही फायबर नाहीचं झालेलं नाही. मात्र ब्लॅक बॉक्स तिथला जळाला असं बोललं जातंय. हे खरंच शक्य आहे का? अपघातातील काही संशयास्पद गोष्टी आहेत. अजितदादा ज्या रूम मध्ये बसले होते त्या रूम पासून विमानापर्यंत एकही सीसीटीव्ही नाही, कोणतंही सीसीटीव्ही फुटेज आतापर्यंत समोर आलेलं नाही. दुसरा विषय, दादांच्या हातात एक घड्याळ होतं, जे घड्याळ अपघातामध्ये बोललं जात होतं घड्याळावरून दादा ओळखले. मात्र ते घड्याळ ज्या रूम मध्ये ते बसले होते त्या रूम मध्ये घड्याळ तसंच होतं. ते घड्याळचं रहस्य काय आहे? आमदार रोहित पवार यांनी अनेकदा ओरडले की पुरावे जाळले जात आहेत, पण तरीही आजपर्यंत त्याच्यावरती कोणतं लक्ष दिलं जात नाही. तसेच अमोल मिटकरी ते शंका काढतायत, शेफ्टी जळाली नाही पण ब्लॅक बॉक्स कसा जळाला. तसेच संजय राऊत म्हणतात हे रहस्य आहे, ब्लॅक बॉक्स जळणं अशक्य आहे. मित्रांनो, जनतेच्या डोळ्यात धूळ फेकून सत्य दडपलं जात आहे, दाबलं जात आहे. हे योग्य आहे का? अजितदादाच्या कुटुंबियांना तसंच महाराष्ट्राच्या जनतेला उत्तर हे आपल्याला द्यावं लागणार आहे की हा अपघात आहे की घातपात आहे. कारण ब्लॅक बॉक्स जळाला की जाळला? सीसीटीव्ही का नाहीत? घड्याळ का मागे राहिलं? हे रक्तरंजित रहस्य उघड होईपर्यंत महाराष्ट्र शांत बसणार नाही. सत्य बाहेर येणारच. तुम्हाला ह्याबाबत काय वाटतंय हे कमेंट बॉक्स मध्ये सांगा. अपघात की घातपात? आणि हा व्हिडिओ जास्तीत जास्त लोकांपर्यंत शेअर करा, कारण सत्य लपवता येणार नाही, ते कधी ना कधीतरी उघड होणारच.